आणि आता एक खास बातमी, जरा वेगळी. आजवर आपण अनेक प्रेमकहाण्या पाहिल्या असतील, प्रेम प्रकरणातून झालेले राडे पण पाहिले असतील. पण बंगळुरूमधल्या शेषाद्रीपुरम परिसरातलं एक वेगळंच प्रेम प्रकरण आहे, ज्यामुळे शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबातला वाद ॲसिड फेकण्याच्या धमकीपर्यंत पोहोचला. हे प्रेम प्रकरण मुलामुलीचं नाही, मांजर आणि बोक्याचं आहे. या व्हिडिओमध्ये बायकांचा राडा पाहताय ना, त्या काय बोलतायत ते तुम्हाला कदाचित कळणार नाही, कारण ही बंगळुरूमधील घटना असल्यामुळे त्यांची भाषा आपल्याला कळायची नाही. पण नेमकं भांडणाचं कारण काय ते आम्ही तुम्हाला समजावून सांगतो. तर हा राडा आहे बंगळुरूमधील शेषाद्रीपुरम या भागातला, आणि हा राडा एका प्रेम प्रकरणातून झालाय. आता तुम्ही म्हणाल, प्रेम प्रकरणातून राडा झाला तर त्यात एवढं विशेष काय? पण हे प्रेम प्रकरण साधंसुद्धा नाही आहे. या प्रेम कहाणीत रोमांस आहे, फॅमिली ड्रामा आहे आणि जबरदस्त ॲक्शनसुद्धा आहे. कारण ही प्रेम कहाणी माणसांची नसून चक्क मांजर आणि बोक्याची आहे. त्याचं झालं असं की शेषाद्रीपुरम भागात राहणाऱ्या दोन कुटुंबांनी मांजर आणि बोका पाळला होता. या मांजर बोक्याचं एकमेकावर प्रेम जडलं. बोका आणि मांजर लपून छपून एकमेकांना भेटू लागले. त्यांच्या गुप्त भेटींचा सुगावा मांजरीच्या घरच्यांना लागला. त्यांनी बोका लपून छपून छतावरून येतानाचा व्हिडिओ पुरावा म्हणून शूट करून ठेवला. दोघांच्या घरच्यांनी आधी त्यांना रोखलं नाही. मग या दोघांच्या प्रेमाचं रूपांतर रोमांसमध्ये झालं आणि या रोमांसमधून दोघांनी 4 पिलांना जन्म दिला. दोघांना वाटलं आपला सुखी संसार होईल, पण इथंच दोन कुटुंबांमधला वाद पेटला. मांजराच्या घरच्यांना ती हवी होती, पण 4 पिल्लं सांभाळायची नव्हती. त्यांनी पिल्लं उचलली आणि थेट बोक्याच्या मालकाच्या घरी नेऊन सोडली. तेव्हा बोक्याच्या कुटुंबानंही पिल्लं सांभाळायला नकार दिला. बघता बघता दोन कुटुंबातला वाद राड्यापर्यंत पोहोचला. मांजर पाळलेल्या कुटुंबानं बोका पाळलेल्या घरातील मुलांवर ॲसिड फेकायची धमकी दिली. ॲसिड फेकायची धमकी ऐकून त्यांनी पोलिसांना बोलावलं. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हे भांडण थांबलं. पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना 2-2 पिलांचा सांभाळ करायला सांगितलाय. पण पोलिसांचा हा फैसला दोन्ही कुटुंब मान्य करून मांजर आणि बोक्याला राजा राणीचा संसार करायला देतील का, हा प्रश्न कायम राहिलाय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.